तळ ठोकल्यानंतर आता शेतकऱ्यांनी भातशेतीच्या कामांना वेग घेतला। मान्सून पूर्व आणि आता मान्सूनचा देखील दमदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी नांगरणीची कामं हाती घेतली। त्यामुळे कोकणामध्ये आता बैलजोड्यांसह शेतकऱ्यांची लगबग दिसते। तर गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळाने पिसलेल्या मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना देखील मान्सूनच्या आगमनाने दिलासा मिळाला। बीड जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पहिल्या पावसात जिल्ह्यातले नदी नाले ओसंडून वाहत आहेत। जलयुक्त शिवार तसंच लोकसहभागातून झालेल्या नदी नाले आणि ओढे खोलीकरणाच्या कामांचा मोठा फायदा झालेला दिसतोय। तर हिंगोलीमध्ये देखील काल समाधानकर पाऊस झाल्याने पेरणीच्या कोकणातल्या भात पेरणीच्या कामांचा शेतात जाऊन आढावा घेतला माझे सहकारी विकास गावकर यांनी। मान्सून पूर्व पावसाचं आता कोकणात आगमन झालंय आणि त्यामुळे कोकणवासीय जे हैराण झालेले होते उकाड्याने त्या कोकणवासियांना आता कुठेतरी दिलासा मिळू लागलाय। गेले 4 दिवस कोकणात मान्सून पूर्व पावसाच्या चांगल्या सरी कोसळत आहेत। त्यामुळे एकूणच शेतकरी म्हणा किंवा कोकणवासीय म्हणा एकूणच समाधान पसरलेलं आहे। आपण इथे बघताय की कोकणात अशा प्रकारची शेतीच्या कामांना जी आहे ती सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारे शेती करतायत लोक आणि त्यामुळे एकूणच जर बघितलं तर शेतकरीही समाधानी आहे। एकूणच कोकणात आता पाऊस सक्रिय होताना दिसतोय। आपल्या सोबत काही इथे शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, गेले 4 दिवस मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत, एकूणच वातावरण कसं आहे आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता पाऊस कसा लागावा अशा अपेक्षा आहेत तुमच्या? आता चालू राहायला पाहिजे पाऊस, तर आम्हाला तर वर्गाने लावून गावणार ना शेतीचा। पण गेल्या वर्षीचा पाऊस कसा होता आणि यावर्षी कसा पाऊस असावा असं तुम्हाला वाटतं? यंदा पाऊस व्यवस्थित पडला पाहिजे, की गेल्या पाऊस होता नाही, समजलं ना। तर बघितलं तर कोकणात साधारण जुलैमध्ये पाऊस असतो, तो समाधानकारक होण्याची गरज असते आणि जुलैमध्ये जर पाऊस झाला तर भात जी लावणी असते ती समाधानकारक होते। आता पहिलाच पाऊस आहे तो यावर्षी समाधानकारक पाऊस आहे। अजून म्हणावा तसा म्हणजे पावसाने जोर धरलेला नाही, तरी मान्सून आहे तो आता लवकरच इथे सक्रिय होईल। मात्र मान्सून पूर्व पाऊस आहे तो आता चांगल्यापैकी कोकणात लागतोय। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर कोकणात वातावरण जे आहे ते आल्हाददायक झालेलं आहे। आता संपूर्ण कोकण आपल्याला हिरवागार पाहायला मिळेल। एकूणच कोकणातलं वातावरण सध्या थंड आहे आणि कोकणातले शेतकरीही या एकूण पहिल्या पावसाने समाधानी आहेत। कॅमेरामॅन दीपक वाघमारेसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी आणि संचालक यांच्यात झालेल्या वादावर कोणताही तोडगा न निघाल्यानं आजही बाजारात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले। व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणानं शनिवारपासून बाजारात कांद्याचे लिलाव बंद आहेत। आजच्या लिलावात सहभागी होण्याबाबत बाजार समितीनं व्यापाऱ्यांना रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंतची मुदत दिली होती। मात्र रविवारी व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्याच 2 गटात वाद झाला, त्यामुळे लिलावात सहभागी होण्याचा निर्णय झालाच नाही। परिणामी बाजार समिती प्रशासनानं सोमवारी कांदा लिलाव बंद राहील असं जाहीर केलं। बाजारात कांद्याचा लिलाव बंद असला तरी धान्याचा लिलाव मात्र सुरू राहणार आहे। कुठल्याही पिकाची अथवा फळबागेची नियोजनबद्ध पद्धतीने लागवड आणि व्यवस्थापन केल्यास चांगलं उत्पन्न मिळतं। बदलापूर परिसरामधल्या काराव गावच्या प्रगतिशील शेतकरी कुटुंबानं 50 एकर शेतात फणसाची लागवड केली। यातून त्यांना वर्षाकाठी मोठं उत्पन्न मिळतंय। पाहूयात कॉन्क्रीटच्या जंगलातली ही फणसबाग। बदलापूरच्या काराव गावातील ही आहे देशमुख यांची फणसाची बाग। उल्हास नदीच्या काठावर देशमुख कुटुंबियांनी आपल्या 50 एकर जमिनीत सेंद्रिय पद्धतीनं ही फणसबाग जोपासली आहे। या बागेत 500 फणसाची झाडं असून त्यांना यंदा फणसाचं विक्रमी उत्पादन आलंय। फणसाच्या विक्रीतून वर्षाला जवळपास 7.5 लाखांचं उत्पन्न मिळतं। कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर होत नसल्यानं देशमुख यांच्या फणसांना बाजारात चांगला भाव मिळतो। विशेष म्हणजे त्यांना मालासाठी बाजार शोधण्याची गरज भासत नाही। व्यापारी त्यांच्याकडे माल खरेदी करण्यासाठी येतात। देशमुख यांनी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या गऱ्याबरोबरच शेंद्री रंगाचे गरे असलेली फणसाची जात आपल्या बागेत विकसित केली। चाफ्याच्या फुलासारख्या दिसणाऱ्या या गऱ्यांना डोंबिवली, बदलापूर, कल्याण, कर्जत, नेरळ परिसरातील बाजारपेठांमध्ये विशेष मागणी आहे। नाही, मार्केटला आम्ही माल नेतच नाही। व्यापारी आमच्या जागेवर येतात, इकडनं माल घेऊन जातात। किलो मागे आम्हाला सरासरी 15 रुपये फणसाचा रेट मिळतो। एका झाडाला किती फळ? एका झाडामध्ये सरासरी 100 किलो फणस असतो सरासरी। साधारणपणे कोकणात आंबा आणि फणसाच्या बागा पाहायला मिळतात, मात्र या दोन्ही फळांचा गुणधर्म आणि वैशिष्ट्य वेगळी आहेत। आंब्याच्या तुलनेत फणस कितीतरी पटीनं वजनदार असतो, तसंच फळावर खडबडीत आवरण असतं, त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीनं फणस अधिक खर्चिक असतो। एप्रिल ते जून या 3 महिन्यात आंब्याचं मार्केट असतं। फणसही साधारण याच काळात येत असले तरी त्याला भाव मात्र वटपौर्णिमेलाच असतो। एरवी फणसाला फारसा उठाव नसतो, मात्र गेली काही वर्षात चित्र बदललंय। डोंबिवली, बदलापूर पट्ट्यातील नागरिकांना सेंद्रिय फणस उपलब्ध होऊ लागलेत। काल झालेल्या वटपौर्णिमेसाठी देशमुख यांच्या बागेतून मोठ्या प्रमाणात लोकांनी फणस खरेदी केले।
साधारणतः मार्च महिन्यात भाजीसाठी कच्च्या फणसाची विक्री होते. आंब्याचं पीक बेभरवशाचं मानलं जातं. त्या तुलनेत फणसापासून हमखास उत्पन्न मिळतं. फणसावर रोग आणि किडींचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. त्यांचा सीझन साधारण मे मध्ये आम्ही ते कापण्याकरता फणस देतो आणि मार्च एप्रिलमध्ये भाजीकरता फणस जातो. लहान फळं असतात ते भाजीकरता पाठवतो. फळ लहान काढतो आणि मोठी राहतात तेव्हा मोठी होतात दुसरी. फणसावरती तसे विशेषतः जास्त करून कुठलाही कीड रोग पडत नाही. त्यातल्या त्यात साधारणतः जर तापमान कमी जास्त झालं किंवा जर अवेळी थोडासा पाऊस आला तर फळगळीचं प्रमाण हे होऊ शकतं आणि करपा किंवा बुरशीजन्य थोडासा रोग त्याच्यावरती फणसावरती पडतो. तेवढी फक्त जर काळजी घेतली तर विशेषतः इतर कुठल्याही कीड रोगाचा प्रादुर्भाव इथे तरी आपण सध्या दिसून येत नाही. फणसाच्या एका झाडापासून वर्षभरात साधारणपणे किमान 1,500 रुपयांचं उत्पन्न मिळतं. लागवडीनंतर 5 वर्षानंतर झाडाला फळधारणा होते. लागवडीनंतर सुरुवातीची काही वर्ष या झाडाची काळजी घ्यावी लागते. कापा आणि बरका असे फणसाचे प्रकार असून योग्य नियोजन केल्यास फणसापासून वर्षाला चांगलं उत्पादन घेता येतं. शेतकऱ्यांनी देशमुख यांच्याप्रमाणे सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंबला तर तो फायदेशीर ठरू शकतो. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर. अद्रक म्हणजेच आलं हे मसाला पीक आज नगदी पीक बनत चाललंय. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळतोय. अद्रक पिकाची लागवड, खत, पाणी आणि कीड नियंत्रणाविषयी सखोल माहिती देण्याकरता आज आपल्याबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधक डॉक्टर विजय काळे आपल्याबरोबर आहेत. काळेसाहेब, खूप खूप स्वागत पीक पाणीमध्ये आपलं. नमस्कार. अद्रक पिकाची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कशा प्रकारे जमिनीची मशागत करणं आवश्यक आहे? अद्रक या पिकासाठी पूर्व मशागतीचं अत्यंत एक असं महत्त्व आहे. कारण हे कंदवर्गीय पीक आहे, तर जमिनीची मशागत ही चांगल्या प्रकारे झालेली असल्यास याला चांगल्या प्रकारे मानवते. खरं. तर यासाठी पूर्व मशागतीमध्ये आपल्याला जमीन ही चांगले खोल नांगरट करून साधारणतः 30 ते 45 सेंटीमीटर नांगरट करून त्यानंतर वखरणीच्या पाळ्या देऊन आपल्याला जमीन भुसभुशीत करणे आवश्यक आहे. आणि ज्या पद्धतीने आपल्याला नंतर लागवड करायची आहे त्या पद्धतीने म्हणजे ही सरीवरंबा किंवा गादीवाफा, तर त्या पद्धतीने आपल्या सरीवरंबा आणि गादीवाफे तयार करून घेऊन त्याच वेळेस जे एक शेणखत आहे, शेणखतसुद्धा जमिनीत मिसळून देणे गरजेचं आहे. आणि साधारणतः यासाठी आपण 40 ते 50 गाड्या शेणखत टाकणे आवश्यक आहे. डॉक्टर काळे, लागवडीपूर्वी बेणं प्रक्रिया किती महत्त्वाची असते? अद्रकीला लागवडीपूर्वी बेण्यांची प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे, की जेणेकरून पुढे जो एक मर रोग येतो त्यावर आपल्याला नियंत्रण करता येतं. तर ह्या प्रक्रियेमध्ये साधारणतः आपल्याला बेणे हे 22 टीन हे जे बुरशीनाशक आहे, त्या 22 टीन बुरशीनाशक साधारणतः 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्यासोबतच क्विनॉल फॉस 15 ml 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन या दोन्हीच्या मिश्रणामध्ये हे बेणे साधारणतः 5 ते 10 मिनिट बुडवून ठेवावे. आणि हे बुडवून ठेवलेलं बेणे काढल्यानंतर हेच लागवडीसाठी याचा वापर करा. डॉक्टर काळे, आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे वाण उपलब्ध आहेत? त्यातले आपल्या वातावरणामध्ये कुठले वाण फायदेशीर ठरतात? काय मार्गदर्शन कराल शेतकरी बंधूंना? अद्रक पिकामध्ये साधारणतः पूर्ण भारतामध्ये 8 ते 10 वाण उपलब्ध आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यतः आपली जी स्थानिक जात आहे माहीम, ही मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर शेतकरी बंधू करतात. त्याचबरोबर भारतीय मसाला पीक संशोधन केंद्राने सुप्रिया व सुप्रभा यासुद्धा 2 जाती विकसित केलेल्या आहेत. यांची सुद्धा उत्पादन क्षमता महाराष्ट्रामध्ये चांगली आढळून आलेली आहे. त्याचबरोबर रियो दु जनोरो ही एक सुद्धा जात आहे. हिचाही वापर काही भागामध्ये होतोय. परंतु मुख्यतः महाराष्ट्रामध्ये सुप्रिया, सुप्रभा आणि माहीम लोकल या जातीचाच शेतकरी बंधू उपयोग करतात. आणि याची जी लागवड आहे, बेण्याची जी लागवड आहे, साधारणतः बेणे निवड करताना आपल्याला 25 ते 40 ग्रॅम वजनाचं बेणं साधारणतः आपण निवड करतो. 3 ते 4 चांगले रसरशीत डोळे त्यावर असणे आवश्यक आहे. आणि साधारणतः 5 ते 7 सेंटीमीटर लांबी त्या बेण्याची असावी. असे बेणे निवडून नंतर हेच बेणे लागवडीसाठी याचा वापर करावा. डॉक्टर काळे, अनेक ठिकाणी आलं पीक कसं आर्थिक फायद्याचं आहे हे कळाल्यानंतर शेतकरी बंधू लागवडीचा विचार करतात. पण कुठल्या पद्धतीची जमीन अपेक्षित आहे, कुठल्या जमिनीत आल्याची लागवड फायदेशीर ठरेल? अद्रक हे पीक जमिनीत वाढत असल्या कारणाने याला जमीन जी पाहिजे ही साधारणतः मध्यम, चांगली काळी, कसदार आणि गाळाची असेल तर अतिउत्तम.
आणि त्याचबरोबर पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन यासाठी आवश्यक आहे. आणि मुख्यतः जो जमिनीचा सामू आहे, हा जमिनीचा सामू जर साधारणतः 7च्या आसपास असेल तर फार चांगलं. सामू जर 8च्या पुढे गेला तर या पिकास ती जमीन मानवत नाही. आणि पाणी धरून ठेवणारी जमीन, एकदम काळी जमीन सुद्धा ह्या पिकांस मानवत नाही. तर यासाठी आपल्याला पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम प्रकारची जमीन या अद्रकीसाठी अत्यंत चांगली आहे. जी. पीक पाणीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण अद्रक या पिकाबद्दल चर्चा करतोय. डॉक्टर काळे आपल्याबरोबर आहे. डॉक्टर साहेब, लागवड करताना कुठली पद्धत वापरावी, सरीवरंबा की गादी वाफे? अद्रकीच्या ज्या लागवड पद्धती आहे, साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी बंधू 2 प्रकारे करतात. एक सरी वरंब्यावर लागवड करतात. सरी वरंब्यावर साधारणतः 30 सेंटीमीटर रुंदीचे सरी आणि वरंबे तयार करून घ्यायचे आणि त्या सरींच्या बगलेमध्ये साधारणतः बेने हे 15 ते 22 सेंटीमीटर अंतरावर त्या बगलीमध्ये लागवड करावी. म्हणजेच हे 30 बाय 22 सेंटीमीटरचं अंतर सरी वरंब्यावर होऊ शकतं. याचबरोबर गादी वाफे सुद्धा चांगले उत्पादन देतात. तर गादी वाफे साधारणतः हा गादी वाफा जो आहे हा साधारणतः 60 सेंटीमीटर रुंद आणि उतारानुसार लांबी आपण ठेवू शकता. तर ह्या गादी वाफ्यावर 2 ओळीवर ठेवाव्या. साधारणतः 2 ओळीचं अंतर हे 25 ते 30 सेंटीमीटर ठेवावं आणि त्यावर पुन्हा 2 झाडांमधलं अंतर हे साधारणतः 15 ते 22 सेंटीमीटर ठेवावं. आणि गादी वाफ्यावर त्याला समजा ठिबक सिंचन जर द्यायचं असेल तर ठिबक सिंचनाची जी एक नळी आहे ही दोन्ही लाईनमधून दोन्ही ओळींमधून एक ठिबक सिंचनाची नळी आपल्याला ठेवता येते की जेणेकरून आपल्याला दोन्ही ओळी त्या ठिकाणी आपल्याला त्याला सिंचन देऊ शकतो. डॉक्टर साहेब, लागवडी आधी आणि लागवडीनंतर शेतात खतं किती प्रमाणात टाकायची, खतांचं नियोजन कसं केलं पाहिजे अद्रक पिकाला? पण मुख्यतः आपण सुरुवातीला लागवडीच्या अगोदर जवळजवळ 40 ते 50 गाड्या शेणखत ची शिफारस केलेली आहे. त्यासोबत निंबोळी खत आपण ज्याला म्हणतो, साधारणतः ते हे 2 टनापर्यंत आपल्याला प्रति हेक्टरी टाकायचं आहे की ज्याचेही परिणाम आपल्याला चांगले दिसून आलेले आहे अद्रकीच्या उत्पादनावर. त्यासोबतच ज्या रासायनिक खताच्या मात्रा द्यायच्या आहेत, तर रासायनिक खताच्या मात्रांमध्ये आपण नत्र, स्फुरद, पालाश हे 3 दिलेले आहेत. या ठिकाणी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश द्यायचा आहे. तर यापैकी लागवडीच्या वेळेस साधारणतः अर्धा नत्र म्हणजे 50 किलो नत्र, पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पालाश हा लागवडीच्या वेळेस द्यायचा आहे. त्यानंतर उरलेला जो नत्र आहे त्यापैकी 25% नत्र म्हणजे 25 किलो नत्र हा लागवडीनंतर 1 महिन्याने द्यायचा आहे. आणि पुन्हा जो उरलेला 25% नत्र आहे तो लागवडीनंतर 60 दिवसांनी द्यायचा आहे. जी. डॉक्टर काळे, आज या अद्रक पिकासंदर्भामध्ये आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आमच्या शेतकरी बंधूंना केलं. आपण पीक पाणीमध्ये आलात, आपले मनपूर्वक आभार. पीक पाणीमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.